कर परताव्यासाठी समाजसेवा करू नका. अभिनेत्री सुकन्या मोने यांची अपेक्षा, TDS आणि इन्कम टॅक्स भरायला बरं पडेल म्हणून समाजसेवा करू नका, तर प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील थोडे तरी समाजसेवेसाठी देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सोमवारी सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी ताम्हणे यांनी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात गेल्या 9 जानेवारीपासून सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी झाला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना गेली 38 वर्ष एकाच ठिकाणी सुरू असलेल्या या चळवळीचा आढावा घेतला. ठाणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. अशा प्रकारची व्याख्याने ही आपली गरज व भूक असून यामुळे माहितीचे दालन खुले होते, असे सांगितले. तर आभार प्रदर्शन शरद पुरोहित यांनी केले. म्हाळगी व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या ऐवजी ऐनवेळी मुलाखतीसाठी बोलाविलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने यांना माधुरी ताम्हणे यांनी विविध विषयांवर बोलते केले. सुकन्या यांनीही मनोरंजन सृष्टीत साकारलेल्या तसेच आयुष्यात धिटाईने सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले. समोर आहेत. इमारत आता तिकडे नवीन इमारत होते, कधी तिकडच्या ग्राउंडवर झालेली आहे, कधी इकडच्या. तुमचा चेहरा किती एक्सप्रेसिव्ह आहे त्यामुळे. बघा, लोकांची मागणी करावंच लागेल. वैजयंती म्हणजे कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे वैजयंती, तिची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही जी गवळण आहे ती नेहमी बाकीच्या गवळणींना घडे सजवून देत असते आणि बाकीच्या गवळणी सगळ्या पाण्याला जातात. पाण्याला जात असताना इकडे तिकडे लक्ष मात्र असतं, कारण कुठेतरी झाडामध्ये कान्हा लपून बसलेला आहे आणि तो कान्हा ह्या प्रत्येकीचे घडे फोडतो आणि तेव्हा त्यांना आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. वैजयंतीच्या मनात विचार येतो की मी सुद्धा माझा घडा सजवते, बाकीच्यांपेक्षा वेगळा, तरी सुद्धा हा कान्हा माझा घडा कधीच फोडत नाही. असं कसं? तिच्या मैत्रिणी तिला समजावतात, अगं वेडे, तू अशी छान नटून थटून अशी ये, मग कान्हा तुझाही घडा फोडेल बरं का. एके दिवशी छान साजशृंगार करून ही वैजयंती आपला घडा घेऊन निघते. इकडे तिकडे नजर असते, कुठे कान्हा लपलाय का. बाकीच्या सख्यांचे मात्र घडे फोडलेत, माझा नाही. असं अनेक वेळेला होतं. शेवटी एक दिवशी विचार करते, ह्यापुढे मी हे काहीही करणार नाही. अशीच ती जाते आणि कृष्णाला म्हणते, असं का वागतोस माझ्याबरोबर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत स्वर्गीय दादा कोंडके ॲम्पी थिएटर येथे उदंड प्रतिसादात पार पडली पथनाट्य स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा. रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पथनाट्य स्पर्धांचे आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य स्पर्धांमध्ये ठाणे आणि ठाणे बाहेरील तब्बल 14 ग्रुपने सहभाग दर्शविला होता. महिला सबलीकरण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण कायदा या विषयांवर अत्यंत कल्पकतेने सादरीकरण करून सगळ्या पथनाट्यांमधून समाज प्रबोधनाचे धडे गिरवले गेले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये समाजातील सर्व स्तरातील गटांनी भाग घेतला होता. डॉक्टर, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तृतीयपंथी, मदतनीस असा सर्व स्तरांचा आणि 18 वर्षावरील सर्व वयोगटांचा समावेश या स्पर्धेत होता. उत्स्फूर्त प्रतिसादात माननीय संपदा वागळे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. माननीय आशाताई कुलकर्णी, माननीय अरुंधती भालेराव आणि माननीय पुष्पा लेले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षक माननीय मेधाताई सोमण, माननीय हर्षदा बोरकर, माननीय पल्लवी केळकर यांच्या उपस्थितीने स्पर्धकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. तसेच घोषवाक्य स्पर्धेच्या परीक्षक माननीय विजया पंडितराव, माननीय पद्मा हुशिंग, माननीय वृंदा टिळक यांच्या उपस्थितीने एक बहार आणली. राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर तेजस्विनी महिला संमेलनाच्या संयोजक डॉक्टर अश्विनी बापट यांनी 28 जानेवारी 2024 रोजी काशीनाथ घाणेकर येथे होणाऱ्या महिला संमेलनाचे स्वरूप सांगून स्पर्धेबद्दलचे मनोगत व्यक्त केले. तसेच तेजस्विनी महिला संमेलनाच्या समन्वयक डॉक्टर अंजली गांगल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटप्रमुखांनी आणि व्यास क्रिएशन्स प्रस्तुत राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या समन्वयक गायत्री डोंगरे व सर्व टीमने संपूर्ण स्पर्धेचे आणि बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि नियोजन केले होते. संपूर्ण स्पर्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेल्यामुळे स्पर्धकांचे तिथून पाय निघत नव्हते. ठाणे शहरात अशा स्पर्धा कायम होत राहतील याचे वचन घेऊन हा कार्यक्रमाचा समारोप राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे पूर्व या संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्रतिभा नातू यांच्या मनोगताने करण्यात आला. नमस्कार. तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत आज 14 जानेवारी आज इथे पथनाट्य आणि घोषवाक्य स्पर्धा आपण आयोजित केली आहे. ठाणे शहर आणि ठाणे बाहेरील देखील अनेक महिला इथे सहभागी झाल्या. जवळजवळ पथनाट्य स्पर्धासाठी 14 ग्रुप इथे समाविष्ट झाले आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला ठाणे आणि ठाणे बाहेरून उदंड प्रतिसाद खरं तर मिळाला आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेचा निकाल लावणं हे परीक्षकांची खरं तर परीक्षाच आहे. आज इथे दुपारनंतर बक्षीस वितरण समारंभही उत्तमरित्या पार पाडलेला आहे. सगळ्यांना सन्मानपत्र, पुस्तक भेट, सहभाग प्रमाणपत्र देऊन बक्षीस समारंभ उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. डॉक्टर अश्विनी वरदराज बापट. 28 जानेवारीला जे आपण तेजस्विनी महिला संमेलन घेणार आहोत त्या संमेलनाची संयोजिका, ज्याची सुरुवातच खरं तर आजपासून झालेली आहे. आज आपण 14 जानेवारीला दादा कोंडके ॲम्पी थिएटरमध्ये 18 वर्षावरील मुलींपासूनची महिलांपर्यंतची अशी एक पथनाट्याची स्पर्धा घेतली होती, ज्याच्यामध्ये महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण अशा विषयावरती खूप छान पद्धतीने मुलींनी आणि महिलांनी सादरीकरण केलं. या संमेलनाचं प्रतिकात्मक रूप म्हणजे आजची ही पथनाट्याची स्पर्धा होती. या अनुषंगाने आपण घोषवाक्याची स्पर्धा घेतली होती आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय की 550च्या वर घोषवाक्य आपल्याला महिलांनी लिहून पाठवली होती. नमस्कार. राजमाता जिजामाता ट्रस्ट आणि राज्ञी या दोघांतर्फे महिलांकरता पथनाट्य स्पर्धेचं आयोजन झालं आणि एक परीक्षक म्हणून इतका छान छान अनुभव मिळाला. म्हणजे खूप विषय आले, पण मला वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे एक डॉक्टरांचा ग्रुप होता आणि डॉक्टरांना महिलांना काय सांगायचं समाजातल्या हे त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांगितलं की जीवनशैली कशी असावी. म्हणजे मोठमोठे विषय, अगदी बालविवाह आणि लैंगिक अत्याचार, कायदे या खूप मोठ्या गोष्टींबद्दल न बोलता छोट्या गोष्टींबद्दल बोलणार होतं. वेगवेगळ्या घरात जाऊन कष्टाचं काम, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांनी त्यांचे प्रश्न त्यांच्याच पथनाट्यातून मांडले. मला असं वाटतं आपापले प्रश्न मांडण्याकरता, आपापले विचार मांडण्याकरता महिलांना हे जे व्यासपीठ
उपलब्ध झालं आणि पथनाट्यासारखं मोकळं ढाकळं नाटकाचं स्वरूप की ज्यात तुम्हाला मेकअप नको, वेशभूषा नको, लाईट्स नको, खूप मोठा सेटअप नको, फक्त एक चांगला विचार हवा, ती मांडण्याची एक छान धाटणी हवी. या सगळ्याचा खूप छान उपयोग गटांनी करून घेतला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियान. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नौपाडा विभागात प्रत्येक मंदिरात सण उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नौपाडा विभाग प्रमुख तसेच स्वामी भक्त किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवकरांनी नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियानच्या माध्यमातून जास्तीत जास्त मंदिराची स्वच्छता सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात आली. श्रीराम मंदिर, भास्कर कॉलनी, नौपाडा, संतोषी माता मंदिर, ब्राह्मण सोसायटी, श्री हनुमान मंदिर, गावडेवाडी, बीके भिन, तुळजाभवानी मंदिर, सर्व्हिस रोड, श्री साईबाबा मंदिर, भांजीवाडी, शंकर मंदिर, हिंदू कॉलनी, पंपिंग स्टेशन अशा विविध मंदिराची स्वच्छता या अभियानांतर्गत करण्यात आली. या अभियानात किरण नागती यांच्या नेतृत्वात संजय पवार, आनंद अशोक दिघे, राकेश साळुंके, रघुनाथ रसाळ, विजय डावरे, अशोक कदम, दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, कमलाकर पाटील, हर्षल आठवले, तुषार लोकरे, मनोज पाफुले, जयराम पांचाळ, साहिल मिश्रा, अथर्व नागती व इतर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकरी तसेच महापालिका कर्मचारी सहभागी होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेने पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा 600 कोटींचा टप्पा. अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ. 115 कोटींची थकबाकी झाली वसूल. मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंडमाफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने 15 जानेवारीपर्यंत 610 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात 115 कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. 15 डिसेंबर पासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील
करवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात 48.64 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 560 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मालमत्ता करातून मार्च 2024 पर्यंत एकूण 792 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पद्धतीने मालमत्ता धारकांकडे पोहोचण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. अभय योजनेचा पुढचा टप्पा. प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे. मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी 10:30 ते दुपारी 4 व रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप याद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.